This conference will now be recorded. नमस्कार. सर्व उपस्थित तसेच वक्त्यांचे स्वागत. पर्यावरण कुंभ हा एक वाराणसीला काशी विद्यापीठामध्ये झालेला एक पर्यावरणाच्या संदर्भात झालेला एक संपूर्ण नेशन वाईड म्हणजे आपल्या भारतभरातले सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक मेळावा झालेला होता. सर्व पर्यावरणातले काम करणारे सर्व एक्सपर्ट्स आणि ह्यांचा. तेव्हापासून पर्यावरण कुंभ आणि पर्यावरण कुंभातले महाराष्ट्रातले जे एक्सपर्ट्स होते ह्या सगळ्यांचा मिळून एक ग्रुप केला गेला आणि त्या ग्रुप तर्फे तसंच स्वच्छ डोंबिवली अभियान ह्यातर्फे आपण ह्या व्याख्यानमालेची गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ही एक मांदियाळी सुरू केली आहे. आजचं आपलं 9वं सत्र ह्या व्याख्यानातल्या भागातलं. आपल्या सर्वांना ही पहिली झालेली सगळी व्याख्यानं अनेक विषय होते त्यात म्हणजे अक्षरशः इंडस्ट्री आणि पर्यावरण किंवा आपला आजूबाजूचा जो एक एन्व्हायरमेंटल जो काही भाग असतो त्याच्याबरोबर आपण कशी आपलं जीवन व्यतीत करायचंय किंवा कचरा सेग्रिगेशन किंवा कचऱ्यावरच्या काही विषय आहेत ते त्यानंतर बायोगॅस रिलेटेड आणि असे अनेक विषय आपण चर्चेला घेतलेत. त्याच्या एक्सपर्ट्सनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं, त्याच्यावरती प्रश्नोत्तरांचं सेशन झालं. अशा पद्धतीची ही एक व्याख्यानांची मांदियाळी आपण सुरू केलेली आहे आणि ही अखंड सुरू राहील कारण अजूनही माझ्याकडे 17 ते 18 वक्त्यांचे अजूनही त्यांचे विषय माझ्याकडे आता लिस्टेड आहेत, शेड्युल्ड आहेत. दर रविवारी आपण हे घेत राहणार आहोत. आजचे आपले वक्त्यांचा मी परिचय करून देतो. आजचे आपले वक्ते आहेत अप्रूप अनंत अडावातकर. मूळचे नागपूरचे आहेत. बीटेक केमिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण, MSc डिझास्टर मॅनेजमेंट, MA गांधीयन थॉट्स. सध्या व्यावसायिक, औद्योगिक तथा प्रक्रिया सुरक्षा तसंच आपत्ती व्यवस्थापन सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय रातू नागपूर विद्यापीठाच्या गांधी विचारधारा विभागात अस्थायी व्याख्याता म्हणून कार्यरत, तसेच गांधीयन रिसर्च स्कॉलर म्हणून देखील ते काम करत आहेत. 20 वर्षांचा विविध कारखान्यांमध्ये निरनिराळ्या पदांचा अनुभव, तसंच महात्मा गांधी प्रासंगिकता आणि आजच्या पर्यावरणीय समस्या, शाश्वत जीवनशैली, पर्यावरणपूरक रचनात्मक कार्य यांचा विशेष अभ्यास. पर्यावरण प्रथम या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर आपला आजचा विषय पर्यावरणपूरक जीवनशैली, इको फ्रेंडली लाईफस्टाईल ह्याच्यावरती आज अप्रूपजी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यात त्यांचा बराचसा अभ्यास झालेला आहे, काम चालू आहे. तर मी अप्रूपजींना विनंती करतो की आपल्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. मी तुम्हाला प्रेझेंटर करतो. सो सगळ्यांना नमस्कार. आपण आता जसं मी सर्वप्रथम नंदकुमार पालकर यांचं धन्यवाद मानतो की आज आपल्या सगळ्यांबरोबर हा विषय चर्चा करायची मला संधी मिळाली. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर खरं म्हणजे मार्गदर्शन करण्यात कमी मोठा नाही. जे काही थोडंफार काम केलं आहे आणि जो काही विचार आतापर्यंत केला त्याचं आपल्या सगळ्यांसमोर इंटरप्रिट करायचा प्रयत्न करतोय. आता आपण जसं म्हटलं की पर्यावरण पूरक जीवनशैली आणि त्याचं इंग्लिशमध्ये जे आपण नाव दिलंय सस्टेनेबल लाईफस्टाईल फॉर अवर गुड हेल्थ आणि हेल्दी फ्युचर. तर खरं म्हणजे शब्दशः अर्थ जर म्हटला तर सस्टेनेबल विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ती टिकाऊ आपण ज्याला म्हणतो किंवा चिरंतन जीवनशैली, शाश्वत जीवनशैली अशी अनेक नावं देता येतील. पण हे चिरंतनत्व किंवा टिकाऊपणा हा केव्हा येईल तर आपण ती जर पर्यावरणपूरक पद्धतीने करायला गेलो तर निश्चितपणे ती टिकाऊ होईल. आणि आजचा आपला जो मुख्य विषय आहे तो अर्थातच पर्यावरणाशी निगडीत आहे कारण पर्यावरण कुंभ या आपल्या ग्रुपमध्ये आपण या विषयावर बोलत आहोत. दुसऱ्या आनंदाची गोष्ट अशी आहे की धारणीय विकासाकडे नेणारी जीवनशैली असं काही लोक याला म्हणतात. सो नावं वेगवेगळे आहेत पण आपला जो महत्वाचा उद्देश जो आहे तो हा आहे की आपण प्रत्येकाने या बाबतीत काय करू शकतो यावर विचार करायला हवा. आणि दुसरं असं आहे की हा सगळा विचार करताना हेही बघायला हवं की शहरी, ग्रामीण किंवा
आपला प्रत्येकाचा जो एक स्तर असतो, आपण ज्याला म्हणतो आपली प्रत्येकाची कौटुंबिक स्तर, आपण जो काही पैसा कमवतो त्याप्रमाणे त्यात कमी जास्त प्रमाणात फरक पडत राहतो. तर या सगळ्या विषयाशी चर्चा करताना आपल्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय पातळीवर सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल लाईफस्टाईल मध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत होतात, मग राष्ट्रीय पातळीवर करताना त्यात काय बदल करावे लागतात किंवा काय विशिष्ट गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते, आणि ते आपण आपल्या स्थानिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आणि अर्थातच आपण स्वतः वैयक्तिक पातळीवर करता काय काय करायचं. तर एक थोडीशी आधीची ज्याला आपण म्हणतो एक इंट्रोडक्टरी त्याची माहिती घेऊया की सस्टेनेबिलिटी वर्ड केव्हा आला पहिले. तर अगदी पहिल्यांदा पोस्ट 1987 नंतर या शब्दाला ज्याला आपण म्हणतो एकूणच एकदम समाजात सगळ्यांना चालना मिळाली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबिलिटी ब्रंटलँड कमिशनने हा रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबिलिटी वन अवर कॉमन फ्युचर या सत्रामध्ये सादर केला. आणि त्यात असं लक्षात आलं की पर्यावरणाचा विचार असा आयसोलेशन करता येणार नाही. पर्यावरणाचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला मानवाच्या स्थितीचा आणि अर्थातच आपण ज्याला म्हणतो अर्थशास्त्रीय विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सोशल कॉज हे तिन्ही हातात घालून गेले पाहिजे. हा ढोबळ माने आपण म्हणू शकतो. आपण जर आज नुसतं गुगलवर सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल शब्द टाकला तर अनेक वेगवेगळे अर्थ त्याचे येऊ शकतो. तर या सस्टेनेबिलिटीचा तसा विचार केला तर आपल्या भारतीयांना काही फार नवीन नाही. म्हणजे आपल्या भारतात फार पूर्वीपासून अनेक शतकांपासून म्हणता येईल हा विचार केलेला आहे, आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे. आणि त्यातलं एक मुद्दाम मी वाक्य टाकलं आहे की उपनिषदांमध्ये झाडांना उपमा कशी दिली आहे, तर एक झाड, एक वृक्ष जो आहे तो आपल्या 10 पुत्रांप्रमाणे आहे. आणि 10 पुत्रांप्रमाणे म्हणजे काय, तर तो आपल्याला किती वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करतो. ऑक्सिजन देतो, पाणी देतो, मातीची चांगली ज्याला माती घट्ट धरून ठेवतो त्यामुळे आपल्याला माती मिळते, अर्थातच अन्न मिळतं, वस्त्र मिळतं, त्यापासून ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते म्हणजे आपण त्यातलं अर्थात आपलं अन्न शिजवतो आणि इतर गोष्टी करतो. राहण्याची जागा, औषध आणि अशा अनेक गोष्टी. आणि अर्थातच पुढर म्हणजे आपल्या सगळ्या प्राण्यांसाठी, जनावरांसाठी खाद्य, त्याबरोबर शेड म्हणजे पुन्हा घर. म्हणजे आणि हा जो पुत्र आहे याच्याशी आपल्याला काय करावं लागतं, आपल्या बाकीच्या पुत्रासारखं तर आयुष्यभर सांभाळावं लागत नाही. तर केवळ ते लहान असताना जर आपण वाढवणं आणि 5 वर्षामध्ये त्याला पाणी जर योग्य घातलं तर नंतर आपल्याला त्याच्याकडे पाण्याची काही गरज नाही, तो आपल्याकडे पाहत असतो. आता ही उपनिषदांची शिकवण आहे. म्हणजे एकूण पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना हे वाक्य माहिती आहे गांधीजींचं. ते म्हणतात की अर्थ हॅज इनफ टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट एनीबडीज ग्रीड. हे या बाबतीत अतिशय महत्वाचं आहे आणि हे याच्यासाठी महत्वाचं आहे. त्यांनी आपल्याला त्याद्वारे आश्वस्त केलेलं आहे. काय आश्वस्त केलेलं आहे, तर आपल्या प्रत्येकाकडे हवं तेवढं, आपल्या प्रत्येकाला आपली प्रत्येक गरज भागवण्यासाठी पृथ्वीकडे निश्चित प्रमाणात ज्याला आपण म्हणतो संसाधन आहेत, पण कुणा एकाचीही हाव नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. आपण जर 1-2 महिन्यापासून जर पोस्ट कोविड हा जर प्रकार पाहिला असेल तर आपल्या लक्षात येईल की जसं ते लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा बऱ्याच जणांना कदाचित भीती असेल, ती सार्थ असेल, असं वाटत राहिलं की आपण आपल्या घरात भराभर सगळं भरून ठेवावं. कारण एक आठवड्यानी मिळेल की नाही माहित नाही, काय माहित नाही. हा संदर्भ थोडा वेगळा आहे, पण आपली एक वृत्ती असते की माझं आजचं होत आहे म्हणून मी आनंदी राहत किंवा समाधानी राहत नाही. मला आठवड्यासाठी पाहिजे, मला महिन्यासाठी पाहिजे, काही जणांना वाटतं मला वर्षासाठी पाहिजे, वर्षभरासाठी. तर काही जणांना वाटतं की मला माझ्या पुरतच नाही तर माझ्या 2-3 पिढ्यांपुरतही इथपर्यंत कमावलं पाहिजे. हा जो विचार आहे हा सुद्धा आपल्या आजच्या पर्यावरण परिस्थितीला अतिशय घातक आहे. म्हणजे जेवढं टेक्निकल किंवा तांत्रिक हा मुद्दा आहे तेवढाच हा मानवाच्या विवेकाचा आणि वैचारिक मुद्दा आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याशिवाय आपण प्रत्येक पाहिलं की आजचं आपण उदाहरण घेतलं तर अण्णा हजारेंचं उदाहरण राळेगण सिद्धीचं. सेल्फ त्याला आपण म्हणतो की स्वतःवर त्यांनी स्वसमृद्ध गाव बनवलेलं राळेगण सिद्धी. विनोबांनी असं म्हटलंय की सृष्टीमध्ये मला परमात्मा दर्शन होतं. अशा अनेक उदाहरण आहेत. त्याशिवाय आपल्या पुण्याजवळच्या हेमा साने ज्या आहेत, तुम्हाला जर माहिती असेल तर त्या
त्यांच्या घरात त्यांनी कधीही वीज पाणी या गोष्टी वीज घेतलेली नाही, त्या आजही पण त्यांचे दिवे किंवा या पद्धतीने राहत आहेत हे आपल्याला माहित असेल. बरोबर. आजचा एक वेगळा योग आहे. आज 21 जून आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल विशेष आरोग्यपूर्ण शुभेच्छा. तर हा योग दिन सुद्धा म्हटलं तर प्रॅक्टिसिंग योग इज ऑल्सो वन पर्टिक्युलर आयडिया ऑफ सस्टेनेबल लाईफस्टाईल हे आपल्या लक्षात येईल. आणि नुसतं म्हणायचं म्हणून नाही किंवा वाटलं म्हणून नाही, काही अनेक तज्ञांचा अभ्यास आहे. मी मुद्दाम एक छोटा रेफरन्स लावला होता की ग्लोबल मेंटल हेल्थ, पीस आणि सस्टेनेबिलिटी कशाद्वारे, तर अर्थातच योगाद्वारे. आणि या वर्षीची आपली योग दिनाची थीम आहे, ज्याला आपण ब्रीद वाक्य म्हणतो, ते आहे योग फॉर हेल्थ आणि योग ऍट होम. म्हणजे घरी बसून अर्थात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी फार खर्च येत नाही, कुठल्याही वेगवेगळ्या औषध घ्यायची गरज नाही. पण अर्थातच सातत्य फार महत्वाचं आहे. योग दिन आज आहे म्हणून आज केले, आज फोटो काढला आणि तो टाकला असं न होत, आपण तो वेळोवेळी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं पाहिलं तर जसं मगाशी मी सांगितलं की योग सुद्धा आपल्याला काही कोणी शिकवायची गरज नाही. आपल्या ज्याला म्हणतो इतिहासकारापासून आपल्याला या गोष्टीचं ज्ञान आहे, पण कोणी शिकायची गरज नाही हे मी असं उगीच अभिमानाने किंवा गर्वाने फुलून म्हणून असं नाही. आपण त्यातून योग्य प्रकारे ते पुढे घेतलं आहे का ही महत्वाची गरज. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपती नमस्तुभ्यम पादस्पर्शम शमस्मे ही आपण ऍक्च्युली दिवसाची सुरुवात करत होतो, आपले पूर्वज करत होते. आज आपण कितपत करतो माहित नाही, पण हा ज्यांचा विचार आहे, ही ज्यांची श्रद्धा आहे आणि या पद्धतीने विचार करतात त्यांना खरं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबिलिटी पुन्हा पुन्हा सांगावी याची. पण फरक असा पडला आहे की हा दृष्टिकोन पूर्वी जरी होता तो आज आता फार अशा वेगाने बदलतो आहे आणि त्यामुळे आपण पुन्हा नव्या पद्धतीने पाहू. काही नवीन गोष्टी आहेत ज्याला आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे की युनायटेड नेशन्सनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2016 मध्ये आपल्या सगळ्यांसाठी समाजासाठी पुढे ठेवले आणि त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मधले जर आपण काही गोल पाहिले तर ते या सगळे आपण आताच्या आधी उदाहरणं दिले त्याच्याशी कुठेतरी मिळते जुळते. झपाट्याने झालेले शहरीकरण, औद्योगिकरण, एकूणच आपल्या सगळ्यांच्या विचारांमध्ये वाढले, चंगळवादाला वाढलेले स्थान, यामुळे या सगळ्या गोष्टींपासून थोडं काही जण दूर गेलेले आहेत असं आपल्याला केदार म्हणावं वाटतं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर हे काही स्लाइड्सच्या मुद्दाम ज्या आहेत, पर्यावरण म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी मुद्दाम ही स्लाइड मी दाखवतोय की लिटरली म्हणजे काय. आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या ठिकाणचं वातावरण ठीक नाही, पर्यावरण, सो एक्झॅक्ट काय एन्व्हायरमेंट जे बघायचे आपण सांगत होतो की आपल्या आजूबाजूला असलेले भौतिक आणि ज्याला आपण म्हणतो जैविक गोष्टी आहेत, त्याचबरोबर जीवित अजीवित ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की नद्या, नाले, डोंगर, झाडं, इतर पशु पक्षी, कीटक, जलचर, या सगळ्या गोष्टी मिळून आणि या सगळ्यांचा एकमेकांशी येणारा संबंध, आपला संबंध येणार, या सगळ्याचा जो आहे तो ज्याला आपण पर्यावरण म्हणतो. आणि हे समजून घ्यायचं असेल तर मला फक्त काही मी पर्यावरण तज्ञ व्हावा किंवा मला त्यात असं नाही, तर ही बेसिकली इट्स इंटरडिसिप्लिनरी थिंग. इंटरडिसिप्लिनरी अर्थ असा आहे की आपल्याला त्यात वेगवेगळ्या विषयातले तज्ञांचा सहभाग आवश्यक असतो आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाने एन्व्हायरमेंटल जे मुद्दे आहेत, एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, त्याविषयी आत्मीयता बाळगून त्याचा थोडा अभ्यास करायला आपण ऍक्च्युली तयारी केली पाहिजे. सध्या आपण म्हणतो, सध्या आपले गरज काय, कॉल ऑफ एन अवर म्हणता येईल की गिव्ह ह्युमन फेस टू एन्व्हायरमेंटल इश्यूज. नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की ऍक्टिव्ह एजंट्स, म्हणजे आज जसं या ठिकाणी आपण सगळे काय जमलो ऑर ऍक्च्युअली, तर या सगळ्याला नंदकुमार पालकर आपले कारणीभूत आहेत. अशा पद्धतीचे जे काही छोटे मोठे प्रयत्न सुरू आहेत यांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हे सतत होत गेलं पाहिजे. विशेषतः जे प्रमोट अंडरस्टँडिंग दॅट कम्युनिटीज आर पिव्होटल टू चेंज ऍटिट्यूड टुवर्ड्स एन्व्हायरमेंटल इश्यूज. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं कोणीतरी पॉलिसी मेकर करेल, शासनातर्फे काय होईल मग आपण ते काम करू, तर तसं न होता आपण स्वतः यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःहून पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्याला भविष्याच्या थोड्या ज्याला आपण म्हणतो ती आपण निश्चितपणे समस्या सोडवू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे गेल्या 10 वर्ष 15 वर्षापासून विशेषतः अतिशय फास्ट बदल होत आहेत. क्लायमेट इज चेंजिंग. अर्थातच आपल्या सगळ्यांना जागतिक तापमानवाढीचं संकट आपल्या समोर उभं आहे हे माहिती आहे आणि हे नक्की का होत आहेत, हे दिस इज ह्युमन इंड्युस्ड, म्हणजे याला अर्थातच आपल्या मानवी कृती जबाबदार आहेत.
मग काय करायचं, तर याच्यामुळे अनेक आतापर्यंत बऱ्याचशा ज्या स्पीसीज आहेत त्या नष्ट होत चालल्या आहेत. नंतर त्याचबरोबर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी कधी पूर येतो त्याने पूर यायला लागले, अनेक ठिकाणी वाळवंट ठिकाण व्हायला लागलं. या सगळ्याचा इफेक्ट सगळ्यात पहिले जो होतो तो अर्थातच आपल्या इथले जी मोस्ट व्हलनरेबल आपण याला पॉप्युलेशन म्हणतो, गरीब लोक किंवा बिलो पॉवर्टी लाईन किंवा असं नाव, या सगळ्या होतो. खरं पाहिलं तर त्यांचं आपण घराचं चित्र आहे मुद्दाम समोर, अतिशय साधेपणा आणि काटेकोरपणे नीटनेटके घर आहे आणि निसर्गाचा कुठेही ज्याला आपण म्हणतो फार अपेक्षित न करता गोष्टी केलेल्या आहेत. अर्थात हे घर दाखवायचं म्हणजे आपण तशा घरात राहावं अशी मुळीच अपेक्षा नाही, किंवा कधीतरी महिन्यातून एकदा तशा पद्धतीने जाऊन राहिलं तरी आपला पर्यावरणाचा अभ्यास केला किंवा आपण पर्यावरणाशी एकरूप झालो असं म्हणता येत नाही. आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ज्या ठिकाणी आहोत, जे करतो आहोत ते कसं आपल्याला सहज साध्य करतो ते आपण पाहिलं पाहिजे आणि ते करायचा प्रयत्न केला पाहिजे. सो आपल्या लक्षात आलं असेल की आपण जसं सगळ्यांना हा विषय माहिती आहे, यात नवीन काही की जागतिक तापमानवाढ का होते, तर अर्थातच इन्क्रीज ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स. ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणजे काय हे आपल्याला पुन्हा डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्याला आपण हरितगृह वायू म्हणतो आणि अर्थातच ते सगळे आपण कार्बन डायऑक्साईडच्या याच्यामध्ये सांगत असतो की इक्विव्हॅलंट काय आहे ते. त्याचबरोबर इतर मुद्दे आहेत अर्थातच की इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आहे, नंतर आपली लोकसंख्या वाढते आहे आणि जशी लोकसंख्या वाढेल त्याप्रमाणे अर्थातच आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागेल, झाडं कापावी, या सगळ्यांचा एक परिणाम जो आहे तो याच्यावर होतोय. त्याचबरोबर चेंज इन लाईफस्टाईल अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स हा अतिशय महत्वाचा इश्यू आहे. आणि चेंज इन लाईफस्टाईल जेव्हा होते तेव्हा काय, तर सगळ्यात पहिला जो इम्पॅक्ट आहे तो लाईफस्टाईल जे स्वतः चेंज करतात फार वेगाने त्यांच्यावर होत नाही, तर आपण ज्याला म्हणतो मार्जिनलाइज मोस्ट म्हणजे बिलो पॉवर्टी त्यांच्यावर होत असतो. आणि त्या दृष्टीने आपल्याला फार जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कृती करण्याची गरज आहे. भारतात काय गरज आहे, तर भारतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. हे दोन चित्र मला वाटतं पुन्हा साईडवर दिसत आहेत, माझी स्लाईड सुरू झाली आहे. तर या सगळ्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नळासमोर जो एक मुलगा उभा आहे प्रतिनिधी आणि नळाला पाणी नाही, त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी म्हणून आजूबाजूला उद्योग आहे त्या ठिकाणी त्या सगळ्या उद्योगांमधले धुराचा जो त्रास आहे तो अर्थातच ज्यांचं पक्क घर आहे, जे खिडक्या बंद करू शकतात, दारं बंद करू शकतात, त्यांना कमी होतो. आणि ज्यांचे कच्चे घर आहेत, ज्याला कडेपोट पक्क बंद करत आहेत, त्यांना तो त्रास रात्री दिवसा होत असतो, डोळ्यांची त्रास देतात. तर या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे कसं करणार म्हणजे प्रयत्न केला पाहिजे म्हणताना, तर त्यांना त्यांची सोय किंवा ते कसं पाहायला पाहिजे. सो ऍज अ आपण भारतीय म्हणून आपल्याला या गोष्टींकडे एक सजगतेने पाहण्याची गरज आहे आणि या सगळ्यांमध्ये विवेक आपला फार महत्वाचा आहे. म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की आपल्याला डेव्हलपमेंट नको, आपल्याला ग्रोथ नको, कारण विकास नंतर ज्याला आपण म्हणतो हे सगळी जी आहे उन्नती याबरोबरच ती पर्यावरणपूरक असेल हे आवश्यक आहे. या महत्वाचे जे प्रॉब्लेम्स आहेत की काय होत आहे, तर प्रोजेक्टेड क्लायमेट चेंजचे जे इफेक्ट्स आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अर्थातच फूड प्रोडक्शनवर आहे, त्यामुळे आपली भूक वाढत आहे, लोकांची भूकही वाढत आहेत, अनेक लोकांना एक वेळ जेवण मिळत आहे. पाण्याचा सप्लाय विशेषतः पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. बायोडायव्हर्सिटी एक्सटेन्शन, हेल्थ रिलेटेड इश्यूज आणि लाईव्हलीहुड्स, या लाईव्हलीहुडवर आपल्याला काम करायचं. मग आपण मगाशी जसं पाहिलं की युनायटेड नेशन्सचे जे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की वैश्विक विकासाची उद्दिष्ट, हे 17 उद्दिष्ट आहे. मला वाटतं जे सायन्स बॅकग्राऊंडचे लोक आहेत किंवा सगळ्यांनाच हे माहिती असतात की 17 काय. त्यातले मुद्दाम मी मराठीत लिहिलेत की ज्याला आपण म्हणतो दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, चांगलं आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, सगळं. तर याच्यामध्ये चांगले आरोग्य जे आहे किंवा चांगले आपलं दर्जेदार शिक्षण आहे याच्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. इतर काही ठिकाणी जे आहे की नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, त्यात कदाचित वैयक्तिकरित्या आपण काही डायरेक्ट करू शकणार नाही. तर या 17 मधले आपल्याला स्वतःला व्यक्तिगत आणि कौटुंबिकरित्या किंवा समाज म्हणून आपला एक गट म्हणून आपण काय करू शकतो याच्यावर आपण विचार करायची फार जास्त गरज आहे. जेंडर इक्विटीला तेवढं स्थान आहे, इतर अनेक वेगवेगळे आहे जे ते मला वाचायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग यात काय करायचं की व्हॉट वी नीड टू डू, एनकरेज ज्याला आपण म्हणतो इनोव्हेशन इन क्लायमेट चेंज टेक्नॉलॉजीज आणि क्लायमेट चेंज
न्यू इम्प्रुव्हमेंट. सगळ्यात महत्वाचं आहे अप्लाइंग द नॉलेज अँड प्रॅक्टिस. त्याचबरोबर कॅपॅसिटी बिल्डिंग, नेटवर्किंग आणि ब्रॉड कन्सल्टिंग प्रोसेस. आता कॅपॅसिटी बिल्डिंग हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा तसं त्याला म्हणतो, त्याचा अर्थ आहे की क्षमतावर्धन. पण क्षमतावर्धन मध्ये बऱ्याचदा एकट्याची क्षमतावर्धन हा हेतू नसून त्या एका व्यक्तीमुळे त्या व्यक्ती जो ज्यांच्याशी संलग्न आहे त्या संस्थेशी किंवा ज्या समाजाशी त्यांचं क्षमतावर्धन तरी काय प्रमाणात होत आहे का, आणि त्याची कुठेतरी आपल्याला दखल घेता येते का, किंवा आपण म्हणतो जरा डाटा ठेवता येतो, रेकॉर्ड होतोय का. की काही ठिकाणी आपण पाहतो की एका विशिष्ट समूहामध्ये गावांमध्ये असं लक्षात आलं की लोक नवीनीकरणी ऊर्जा, नूतनीकरणी ऊर्जा वापरायला अतिशय उद्युक्त झाले आणि त्यांना त्या फार आवड. तर हे जे होत आहे हे व्हायला हवं. आणि हे कसं होईल तर त्यासाठी आपल्याला सतत लोकांशी भेटणं, लोकांशी बोलणं आवश्यक आहे. ही सुरुवात करताना अर्थातच त्याला आपण म्हणतो की आपल्याला पोल्युशन कमी करणं. पोल्युशन कमी करायचं म्हणजे काय, पोल्युशन कमी करायला आपण जर इंडस्ट्री काम करतो पोल्युशन कमी करायला प्रयत्न करू. पण आपण जेव्हा एकटे असतो, घरी असतो, तर ऍज अ पुन्हा इंडिव्हिज्युअल म्हणून आपण काय करू शकतो. माझ्या घरात प्रत्येक जण पाणी किती वापरतो याच्यावर मी निश्चितपणे जर आपण म्हणतो नियंत्रण ठेवू शकतो, किंवा ते एका विशिष्ट मर्यादेनंतर वाढणार नाही हे पाहू शकतो. हे कसं करायचं तर आज आपल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये आपण जरा म्हणतो की टॉयलेटमध्ये हे लावलेलं आहे, फ्लश टँक आहे. आणि आपण जर पाहिलं तर लघवीनंतर जो पूर्ण मोठा फ्लश टँक खाली केला तर त्याची खरोखर गरज आहे का. इथे कुठेही सॅनिटेशनच्या दृष्ट्या आपण कमी भाव होणार नाही. वी कॅन से हाय ऑन सॅनिटेशन अँड नॉन कन्झम्पशन हा आपला मंत्र असा. आज काही ठिकाणी नवीन पद्धतीचे फ्लश टँक आलेले मला माहिती आहे, पण अदरवाईज 50, 100 ते 150 ml च्या लघवीसाठी आपण 10 लिटर पाणी टाकावं का हा आपला प्रश्न आहे, आणि याच्यावर आपण विचार करायची गरज आहे. हे सगळं विचार करताना पुन्हा एक छोटा चार्ट आहे, टेबल आहे, त्यात असं लक्षात येतं की आपण आजही भारत हा काही ग्लोबल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम मधला किंवा प्रॉब्लेमॅटिक देश नाही, पण त्याचा आपल्याला त्रास निश्चितपणे होतो. कारण आज आपण जगामधून स्वतःला वेगळं करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल की केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर आपला जो शेअर आहे तो तसा विचार केला तर आपण 2% म्हणजे पोल्युशनच्या दृष्टीने सुद्धा आपलं फार वाटा कमी आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पर कॅपिटा CO2 इमिशन सुद्धा आपले अतिशय कमी आहेत. आणि जर नुसतं छोटं उदाहरण म्हणून पाहिलं की आपली जी आपल्या भारताची सध्याची जीवनशैली भारतीय लोकांची, त्यातल्या अर्थातच जे बिलो पॉवर्टी आहे त्यांनाही धरलंय, तर आपण खरं म्हणजे 75 ते 80% टोटल पृथ्वीच्या भागाच्या पद्धतीने वापरतो, एवढं आपल्याला असं म्हणता येईल. आणि ऑस्ट्रेलिया, USA यांचं जर लागलं पाहिलं तर त्यांच्या हिशोबाने जर वागायला लागले तर 3 पृथ्व्या 4 पृथ्व्या सुद्धा कमी पडतील अशा पद्धतीने त्यांचं वागण्याची हे सुरू आहे. आणि हे अतिशय घातक आहे. याच्या संदर्भात पुन्हा एक उदाहरण देतो की ज्या वेळी पर्यावरण हा शब्द फार प्रचलित नव्हता त्यावेळी सुद्धा गांधींनी म्हटलं होतं की मला विकास कोणासारखा हवा आहे तर इंग्लंड सारखा मुळीच नको. का नको, इंग्लंड सारखा याच्यासाठी नको की त्यांच्या पद्धतीने गेलं तर इथे 3 पृथ्व्या सुद्धा कमी पडतील. आणि म्हणून मला माझं एक वेगळं विकासाचं मॉडेल आवश्यक आहे वाटत आहे, आणि ते मी ठेवणार आहे. त्यातून पुन्हा कमिंग टू अवर आजचा जो विषय आहे सस्टेनेबल लाईफस्टाईल काय करायचं, तर माझ्या प्रत्येक पृथ्वीमुळे मी नैसर्गिक संसाधनाचा वापर कमीत कमी कसा करू शकतो हे आपण पाहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार सदैव केला पाहिजे आणि आपले कृती बदलली पाहिजे. म्हणजे आपण ज्याला अगदी टेक्निकली म्हणतो माझ्या कार्बन फुटप्रिंट्स कसे कमी होतील, माझे आधी केले तर मी लोकांना सांगू शकतो की आपण आपल्या कुटुंबाला सांगू शकतो की कमी करा. त्याचबरोबर काय होईल तर त्यातून आता जी सस्टेनेबल डेव्हलपमेंटची ही व्याख्या आहे हे सगळ्यांना दिसतंय मला असं वाटतं. पुन्हा तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर अतिशय ज्याला आपण म्हणतो ही गुगलवरची व्याख्या नवीन काही नाही, की अशी प्रगती किंवा असं डेव्हलपमेंट that meets the needs of present without compromising the ability of future generations to meet their own needs. किंवा goal of which is to achieve balance, harmony between environmental sustainability, economic sustainability and socio-political sustainability. आता या socio-political साठी आपल्या प्रत्येकाला फार महत्वाचं आणि मोठं काम करायचं आहे. एक बिझनेस लीडर म्हणजे अल्ट्राटेक सिमेंटचे डायरेक्टर त्यांचा मुद्दाम एक वाक्य लावलाय, inculcating sustainable living habits can contribute in a big way by creating positive impact. The approach of doing more with less becomes more imperative in post-COVID world. याचा अर्थ काय हे जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की फार पूर्वी F.E. शुमाकर जर्मन जे फिलॉसॉफर त्यांनी असं म्हटलंय की मोर फ्रॉम लेस किंवा स्मॉल इज ब्युटिफुल.
स्मॉल इज ब्युटिफुल. तर या सगळ्यात हे पाहायचं आहे की एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो की आगपेटीची काडी आपण जे बनवतो त्यासाठी आपल्याला झाड कापावं लागतं. झाडापासून आगपेटीची काडी हा जो प्रकार आहे तो न होता लहान गोष्टीतून ऍटम्स मधनं मॉलिक्युल्स मधनं किंवा लहान गोष्टीतून आपल्याला एखादी मोठी गोष्ट कशी बनवता येईल याच्यावर आपण विचार करणार आहोत. जेणेकरून आपल्याला लागणारा कच्चा माल फार मोठ्या प्रमाणावर न लागता आपल्याला आवश्यक तेवढाच कच्चा माल आपण घेऊ आणि हे सगळे प्रयोग आपल्याला करता येतील. या दृष्टीने अनेक ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. इथे मी ज्या ठिकाणी नागपूरला आमच्या जवळ वर्ध्याच्या अलीकडे दत्तपूर या ठिकाणी सेंटर फॉर सायन्स फॉर विलेजेस म्हणून एक संस्था आहे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र. तिथे त्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी करतात पण त्याचा महत्वाचा कटाक्ष असतो की आपल्या 10 किलोमीटरच्या आजूबाजू पेरिफेरी जे काही उपलब्ध रॉ मटेरियल तेच वापरायचं, म्हणजे कुठून तरी फार दुरून न मागवता. तर या छोट्या प्रयोगात आपल्याला लक्षात येईल की आपण असं काही करू शकतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यामध्ये सोशल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक हा मगाशी जो आपण ते 3 मुद्दे पाहिले त्यात अजून आतले जे इंधन सर्कस आहे ते फार महत्वाचे. सोशल आणि एन्व्हायरमेंटल असेल तर ते बेअरेबल होऊ शकतं, सोशल आणि इकॉनॉमिक इक्विटेबल होऊ शकतं आणि एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक व्हायबल होऊ शकतं. आणि जेव्हा हे तिन्ही खऱ्या अर्थाने इंटिग्रेट होऊन अतिशय त्याला परफेक्ट मॉडेल तयार होईल त्याला आपण सस्टेनेबल म्हणू शकतो. हे जे आहे इव्हन इंटरव्हेन्शन ही जी मुद्दाम एक साइड मी टाकली याच्यासाठी आहे की आपल्या लक्षात येईल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2016 ते 2030 या 15 वर्षात आपल्याला ते काही अचीव्ह करायचे होते आणि त्याच अंतर्गत पॅरिस अग्रीमेंट हा एक महत्वाचा करार. म्हणजे आपल्या लक्षात असेल सगळ्यांच्या आपण ऐकलं असेल तर पहिली अर्थ समिट, मग रिओ +20, स्टॉकहोम समिट या सगळ्यानंतर 2016 मध्ये खरी जी महत्वाची एक घटना घडली पहिल्यांदा अगदी ज्याला आपण म्हणतो जगाच्या दृष्टीने की ती पॅरिस अग्रीमेंट झाली. आणि यात काय ठरलं तर म्हणजे 22 एप्रिल 2016 एका वेळेस 175 देशांनी एकत्र येऊन पॅरिस अग्रीमेंटवर सही केली. दुर्दैवाने पुन्हा नंतर अमेरिकेने त्यातून माघार घेतल्यावर आपण त्या डिटेल्स जायला नको, पण सुरुवात बघा किती महत्वाची आहे. आणि याच्यात सगळ्यात असं लक्षात आलं की आपला सगळ्या देशांनी कशावर प्रयत्न करायचा आहे तर शिफ्ट टू क्लीन एनर्जी आणि इट हॅज टू बी टाइम बाउंड. एक सगळं कशासाठी करायचं, आपले जे सगळ्यांचे CO2 इमिशन्स आहे, कार्बन इमिशन्स आहे त्याच्यावर कुठेतरी आपल्याला प्रतिबंध घालायचा आहे. अर्थात हे सगळं ठरलं असलं तरी हे सगळं व्हायला बराच वेळ लागणार आहे. ही सुरुवात चांगली आहे, बऱ्याचदा सुरुवात चांगली होते पण मध्ये काही ना काही कारणाचे अडथळे येत असतात. ते न होता ही सुरुवात जी आहे त्यासाठी आपण आपला देश म्हणून आपल्या महाराष्ट्रातून काय करता येईल या दृष्टीने या सगळ्याचा प्रयत्न केला. काय करता येईल आपल्याला, नवीन इश्यूजचा प्रयत्न केला, नवीन मटेरियल्स, डिग्रेडेबल, रियुजेबल, अफोर्डेबल प्लास्टिक. हे सारखं एक प्रत्येक मुद्दा जो आहे तो विचार करताना आपण आपल्या घरात एकटे काय करू शकतो, म्हणजे वैयक्तिक म्हणून काय करू शकतो आणि मग आपण ज्या ठिकाणी कार्य करतो तिथे काय करू याचा विचार करावा आणि आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्याशी या विषयावर बोलता आलं पाहिजे. म्हणजे घरात आजकाल जेव्हा पेंट्स लावतो तर नवीन एक पद्धत आली नॉन VOC पेंट म्हणून उपलब्ध. ते महाग आहेत पण ते सुद्धा स्वस्त कसे होतील त्याचा विचार करून ज्याच्यातून कार्बन इमिशन्स कमी होतील असे रंग वापरणं ही एक छोटी सुरुवात आहे. किंवा लाकडाच्या वेळी इतर कुठलं काही आपल्याला वेगळं मटेरियल वापरता येईल का असेल तसंच त्याचं सौंदर्य असेल तसं ऍप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी ज्याला आपण समुचित तत्वज्ञान म्हणतो. पुण्याचे आनंद कर्वे या बाबतीत फार चांगलं मोठं काम करतायत, सगळ्यांना तुम्हाला नाव माहिती असेल. अशाच पद्धतीने आपला विचार केला पाहिजे. मी जसं मगाशी म्हटलं सॅनिटेशन आणि हायजीन या अर्थातच महत्वाच्या गोष्टी असल्या तरी हाय ऑन सॅनिटेशन आणि लो ऑन कन्झम्पशन या दृष्टीने काय करता येईल हा विचार सदैव आपल्या डोक्यात असला पाहिजे. त्याचबरोबर इतर गोष्टी आहेत की पब्लिक अम्युनिटीज वगैरे वगैरे बेटर क्वालिटी. फोकस काय महत्वाचा, अर्जंट ऍक्शन ही फार महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर इन्क्लुझिव्ह अप्रोच. इन्क्लुझिव्ह अप्रोच अर्थच आहे की मी एकटा काही ठराविक लोक करू शकत नाही, जास्तीत जास्त, कारण प्रत्येक स्टेक होल्डर आहे. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, नो वन कॅन डू एव्हरीथिंग बट अर्थातच एव्हरीवन कॅन डू समथिंग. पण हे जे उद्दिष्ट आहे किंवा हे जे आव्हान आहे तसं का टफ आहे, चॅलेंज इज टफर बिकॉज वी लिव्ह इन अ रिचर फॅटर वर्ल्ड. अर्थात हाही शब्द माझा नाही, युनायटेड नेशन्स म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीय फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि मोठ्या प्रमाणात तशी सुबत्ता आलेली असल्यामुळे एकूणच फॅटर वर्ल्ड म्हणजे आपण पाहिलं तर पूर्वीपेक्षा अनेक लोकांचा लठ्ठपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे आपण हलत नाही. आणि मला काय त्याचं, मी माझ्या घरात जर माझ्या घरात पाणी असेल 24 तास तर मी त्यामध्ये गाडी धुईन नाही तर माझं घर धुईन, मला बाकी तर काही गरज नाही. ही जी एक वृत्ती पळवते त्याच्यावर थोडंसं कुठेतरी नियंत्रण आणायची किंवा त्याच्यावर पुन्हा विचार करायची गरज आहे. When enough people start taking initiative, things will start moving fast in the right direction. हे पण लक्षात ठेवा. त्या काही फार विशेष गोष्टी नाही, नेहमी प्रत्येक वेळेस आम्ही सांगत असतो शाळेमध्ये पण की
कुठे काय करता येईल, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरता येईल का, काही गावात पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल तर तिथे हा मुद्दा सगळं पण अनेक ठिकाणी लोक जर आपापले एक एकटे कार घेऊन जात असतील तर त्या ठिकाणी पोलिंग ऑफ व्हेकल्स, बायसिकल सांगायलाच नको. याचबरोबर अर्थातच काही ज्या गोष्टी अतिशय साधेपणाने करता येतील आणि आपण ज्याला म्हणतो आपल्या भारतीय या गोष्टी फार भावतात की जसं श्रावणात लोक एक वेळ जेवतात, श्रावण सोमवार करतात, तसं आठवड्यात एक दिवस नो व्हेकल डे आपल्याला करता येईल का विचार केला पाहिजे. आणि अशा दृष्टीने खरोखर आपल्यात काय फरक पडला, आपली तब्येत चांगली झाली का, आपण खरोखर हे चालू शकलो 5 किलोमीटर 4 किलोमीटर होतो, आपली स्वतःची टेस्ट असते, हे करायला हरकत नाही. अर्थातच घराचं व्हेंटिलेशन इतर गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नवीन घर बांधताना, नवीन फ्लॅट घेताना या गोष्टी जेणेकरून आपली ऊर्जेची गरज आहे ती कमी होईल. काही गोष्टी आपण स्वतः करू आणि काही गोष्टी करून घेऊ. जसं आपण म्हटलं की सनलाईट आणि प्रेशर कुकरच्या आपल्या सूर्यचूल वापरता येईल का, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हे मी मुद्दाम असं फक्त दाखवत असतो कारण यातलं आपल्याला हे लक्षात येईल. असं म्हणण्यापेक्षा त्याच्यावर पुन्हा वेगळा विचार केला पाहिजे. आपण भारतीय लोक होतो करतोच. आपण अनेक ठिकाणी देवळपणा कशाने म्हणा की सोमवार गुरुवार शनिवार खात नाही, श्रावण महिना खात नाही, एक चांगली गोष्ट आहे. कारण सडन तुम्ही जर कोणा झाले उद्यापासून करू नको तर ते होत नाही. या मागच्या फक्त सायंटिफिक फॅक्ट सांगण्यासाठी मी मुद्दाम ती स्लाइड दाखवली आहे की किती अर्धा किलो मटणासाठी किती पाणी लागतं आणि अर्धा किलो गव्हासाठी किती लागतं. या सगळ्या एक परस्पर पूरक गोष्टी असल्यामुळे केवळ एका गोष्टीवर लक्ष देणं, केवळ एका गोष्टीकडे सगळ्यांनी वळणं, प्रत्येकाने वेजन होणं हे गरज नाही. पण याचे प्रयोग करून पाहायला हरकत नाही आणि प्रयोग करणं हे कुणाला सांगण्यापेक्षा आपण ती स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, स्वतःहून करून पाहिलं पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इच वन ऍटलिस्ट प्लांट वन ट्री. फ्लॅट स्कीम मध्ये फ्लॅट लावता येत नसेल तर आपण जेव्हा केव्हा कुठे पिकनिकला जातो, काही कारणांनी बाहेर जातो, इतर ठिकाणी जातो, तर रस्त्यात जाताना घरातल्या पाळलेल्या बिया कुठे टाकता येतील, माळावर टाकतील तो विचार केला पाहिजे. सीड बॉक्स बनवले पाहिजे मुलांकडून आणि ते पावसाळ्याच्या सुरुवातीला जसं आता हा जो सीझन आहे फार चांगला आहे ते करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हा आपला सगळ्यांचा हातभारच आहे सस्टेनेबल लाईफस्टाईलला. मी जरी जगू शकत नसलो काही कारणाने तरी मी हे निश्चितपणे करू शकतो, हा विचार आपण पक्का रुजवला पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा हे का करायचं तर आपल्याला पण फार मोठी परंपरा आहे की तुकाराम महाराजांनी सांगितलंय, त्यामुळे आपल्याला खरोखर करायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे चेंज थिंकिंग. पूर्वी करत नव्हतो, पूर्वी होत नव्हतो, पूर्वी काही फरक पडत नव्हता. हे किती करत असलं तरीही आपल्याला आज किंवा लवकरात लवकर स्वतःच्या सवयी बदलणं अत्यावश्यक आहे. अदरवाईज आपली स्वतःची आपण म्हणतो की या पृथ्वीवर नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आपण म्हणजे मानवजात याच्या आधी इथे पूर्वीपासून अनेक प्राणी जलचर होते, नंतरही राहणार आहे. आणि आता जसं कोविडचं संकट जर पाहिलं तर त्याशिवाय कोणा हे काही केवळ एन्व्हायरमेंट संकट एवढं नाही, पण या पद्धतीचं मुद्दाम उदाहरण यासाठी देतो की आपल्याला स्वतःला आपल्या सर्व्हायव्हलसाठी जगण्यासाठी मानव सदैव विचार करणं आणि चेंज आपल्या आयुष्यातला बदल आहे. कारण तो बदल हा एकमेव फक्त जो आहे आपण तो निश्चित असतो. इतर सगळ्या गोष्टी बदलत असतात. हे वाचून दाखवायची गरज नाही की आपल्याला आपल्या जुन्या सवयी बदलणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण नव्याने पुन्हा उभारी घेऊ शकतो आणि आपलं नवीन आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं जीवन अतिशय चांगलं आणि ज्याला आपण म्हणतो सुलभ करू शकतो. कुठली मोठी रिव्होल्युशन ही कधीही बाहेरून येत नसते, तर ती आधी आपल्याला आपल्या मनात पक्की भिनवली पाहिजे की हे जे मी म्हणतोय करू शकतो, होऊ शकतंय का. हे वाक्य माझं नाही, जिम मॉरिसन गायकाने म्हटलेलं आहे की इट हॅज टू हॅपन इनसाइड फर्स्ट. म्हणजे पहा तुम्ही विचार केला तर जगभराच्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्याशाखेतल्या लोकांनी असं लक्षात आलंय की या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रयत्न आपल्या सुरुवातीपासून करायचे. बेटर अंडरस्टँडिंग थ्रू स्मॉल लेसन्स. हमेशा अपनी छोटी छोटी गलतियों से बचने की कोशिश कीजिए किंवा त्यातून अभ्यास करायचा प्रयत्न करा. कारण इंसान पहाड़ों से नहीं पत्थरों से ठोकर खात आहे. आपली संस्कृती आहे. आपण नेहमी जेव्हा विचार करतो तेव्हा हेच म्हणत असतो की सर्वे सुखी सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या दृष्टीने आपला एकूणच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे याच्यात अजून भर कशी घालता येईल किंवा आपण ही लिगसी पुढे कशी ठेवू या दृष्टीने आपण प्रत्येक भारतीय म्हणून अतिशय अभिमानाने हा विचार पुढे न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपली स्वतःची आजपर्यंतची असलेली आपली जी जीवनशैली त्यात थोडं का होईना 1%, 2%, 5% आपल्याला काही बदल घडवता येईल का यावर विचार करायला सुरुवात केली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला काही चर्चा करायची तर निश्चितपणे आपण करू शकतो. सर्वप्रथम मी माफी मागतो की ते मध्ये मध्ये स्क्रीन स्लाइड शो जात होता, तो बऱ्याच दिसला की नाही मला माहित नाही.
सो धन्यवाद. धन्यवाद अप्रूपजी. कोणाला आजच्या सेशनवरती काही प्रश्न उत्तर आहेत किंवा प्रश्न असतील तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करायचा आहे आणि मग प्रश्न विचारायचा. हॅलो, मी बोलू शकतो? हा बोला. हा, आपण आता एक आपल्या प्रेझेंटेशन मध्ये भाषणामध्ये एक उदाहरण दिलं की फ्लश टँकचं वापर. तर हे खरी गोष्ट आहे. मी पण आपल्या भाषणामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण मलमूत्र विसर्जन करतो ही पद्धतच आपण वेस्टर्न स्टाईल ॲडॉप्ट केली की ढकलण्यासाठी नुसतं आपण पाणी वापरतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ते पाणी आपण ठाण्यामध्ये तरी आम्ही ते पिण्याचं पाणी वापरतोय. एकीकडे ते स्वयंपाकघरात येतं आणि दुसरीकडे ते संडासात जात आहे. एक तर त्या पाण्याचा अगदी आणि एक तर त्या पिण्याच्या पाण्याचा आपण नाश करतो. दुसरी गोष्ट, हे जे मलमूत्र आहे त्यातनं जो नायट्रोजन खत म्हणून तयार व्हायला पाहिजे तो आपण गटारात सोडून नंतर गटार आपण खाडीला सोडतो. म्हणजे त्याचं परत STP कुठेही होत नाही. तर हे अवॉइड करण्यासाठी निदान मलासाठी आपण ते करू शकत नाही. तर असं जे आपण आता उदाहरण दिलं की 100 ml लघवी करायची आणि 20 लिटर पाणी फ्लश करायचं. तर याच्यासाठी काय करावं हा लोकांना प्रश्न पडतो. लोकांना कळतं की हे चुकीचं आहे. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? सजेशन असं म्हणजे ज्याला म्हणतात टेलरेबल, प्रत्येकासाठी कदाचित उत्तर वेगळं राहील. पण आम्ही असा विचार करतो की सोसायटी किंवा 10 फ्लॅट स्कीम्सनी हे जर केलं, कारण कुठली गोष्ट लहान स्तरावर फार चांगली होते आणि जास्त काळ टिकते असं आम्हाला वाटतं. डिसेंट्रलाइज गोष्ट, कारण आपण आता ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या कुठेतरी दूर नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळ्या शहरांसाठी कॉमन आहे. पण ते न करता तुमच्या आजूबाजूला समजा तुम्ही हा जो विचार तुम्ही आता केला, हा 10 लोकांशी बोलला आणि 10 मध्ये कदाचित दोघांना पटला, तर त्यात आपल्याला काहीतरी करता येईल आणि अनेक प्रकारे करता येईल. म्हणजे नुसतं लघवीवर काही करायचं म्हटलं, लघवी पाण्याचं तर त्याची लाईन वेगळी करणं ते महाग आहे. पण ते न करता सुद्धा फक्त टॉयलेटच्या पाण्यावर, ज्याला आपण डार्क वॉटर म्हणतो, डार्कचं ग्रे कसं करता येईल आणि मग नंतर सोडता येईल. म्हणजे काही ठिकाणी झाडं लावून, म्हणजे फायर प्लांट्स लावून वगैरे. इट इज अ बिग टेक्निक इश्यू, पण त्याच्यावर निश्चितपणे प्रयत्न करता येतील. प्रश्न असा आहे की आपल्या आजूबाजूच्या आपल्या सगळ्या लोकांना संवाद वाढवून त्यांचे इनपुट्स घेतले आणि त्या ठिकाणची जिओग्राफी आणि ते सगळे जर पाहिलं तर आपल्याला याच्यावर मार्ग काढता येतो असं मला वाटतं. आम्ही आमच्या इथे म्हणजे नागपूरच्या एका कॉलेजचं उदाहरण, तुम्ही नाव सांगत नाही, पण इंजिनिअरिंग कॉलेजनी त्यांच्या इथलं सगळं वेस्ट वॉटर जे आहे त्याच्यावर त्यांचे पूर्ण रिसायकल होतं, झाडं वाढतात, सगळं केलेलं आहे. अर्थात त्यातही मध्ये काय कारणाने ते बंद पडलं होतं आणि मग ते सोडायच्या आधी बरेच काहीतरी ज्यांना म्हणतात प्रश्न उभे राहिले. पण याचा अर्थ ते मॉडेल काही झालं असं नाही. त्याचं जो मेंटेनन्स आहे आणि त्याकडे लक्ष देणार कुठेतरी रोल प्ले म्हणून ते आवश्यक आहे. हे अशा पद्धती करता येतं. आणि नाही, मी त्याच्यावरती अगदी साधा उपाय काढला. हा, सांगा प्लीज. मी ज्यावेळी मूत्र विसर्जनासाठी जातो त्यावेळी त्या कमोड मध्ये न करता मी एक मोठ्या तोंडाची बाटली ठेवलेली आहे. बरं. आणि मी मूत्रविसर्जन आपण नॉट मोर दॅन 100-200 ml 1 लिटरची बाटली ठेवून दिलेली आहे. ज्यावेळी मी एक तर ते मूत्रविसर्जन मी झाडांसाठी वापरतो, तो भाग वेगळा आहे, पण सगळ्यांनी ते करायची आवश्यकता नाही, करणं शक्य पण नाहीये. पण ज्यावेळी आपण धुणं भांडी घासतो किंवा मलविसर्जनासाठी जातो त्यावेळी आपण ही बाटली तर 20 लिटर पाणी करू. हा, तर दिवसातनं माझं जवळजवळ 100 लिटर पाणी मी असं वाचवतो. हे सहज शक्य. फक्त हे करायला एकतर थोडासा निर्लज्जपणा पाहिजे की लोकांना लाज वाटते. आणि घरात मोठी फॅमिली असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. अगदी बरोबर, दोघं असतील आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तर करावे. आणि मूत्राबद्दल इतक्या भयंकर कल्पना आहेत, पण आपण आपल्या आयुर्वेदामध्ये स्वमूत्र उपचारामध्ये आपण ते पितो, इतकं ते स्वच्छ असतं. पण त्याच्याबद्दल भयंकर कल्पना करून ठेवलेल्या आहेत लोकांनी की अगदी ते अत्यंत घाण. येस, ते जर ठेवलं डिकम्पोज झालं तर त्यातनं जो वास येतो तो घाण असतो, हे कबूल आहे. पण ऍज सच मूत्र आपण विसर्जन करतो ते 2-4 तासामध्ये कुठल्याही गोष्टी कंटॅमिनेट होत नाही आणि ते खराब होत नाही. फक्त आपली मानसिकता बदलणं. जयंतजी, हे माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की आपल्याला इथे सामान्य माणसाकडे पण लक्ष द्यायचं आहे. आज जर सामान्य माणूस तुम्ही करताय, हीच गोष्ट सामान्य माणसाला घडणं शक्य आहेच अशातला भाग नाही. हे खूप आदर्श एक्झाम्पल तुम्ही स्वतःच देताय.
आपल्याला अशी काही नाही. सस्टेनेबल मॉडेल्स वर्कआउट करण्याची गरज आहे सध्या, की ज्याच्यामध्ये हो. प्रत्येक माणूस छोट्या छोट्या प्रक्रियेतनं आपल्याला याच्याशी जोडला जाईल आणि आपल्याला पर्यावरणामध्ये त्याचा हातभार मिळेल. हा भाग आपण Exactly. प्रत्येकाने जे जमलेले आहेत, जे पर्यावरण प्रेमी आहेत, जे पर्यावरण एक्सपर्ट्स आहेत, हो. त्यांनी हा विचार त्यांना वाटतं असं करावं. गरजेचं आहे. येस, अगदी बरोबर. नंदकुमार म्हणून मी बोलू म्हटलं की हे का? सगळ्यांना शक्य नाही. बरोबर. हॅलो, हा बोला. श्रीकांत पेटवडकर बोलतोय, बोलू का? मी हा, बोलू बोला शकतो ना. का? हॅलो. मी हेमंत वडाळकर. एक फक्त माहिती सांगू शकतो याच्यामध्ये, की जे फ्लॅट्स मध्ये आपण राहतो किंवा बिल्डिंग जे आपण नवीन बांधतो, तर टॉयलेटमध्ये ड्युअल फ्लशिंग सिस्टम असं एक मिळतं आपल्याला. जे नॉर्मल फ्लशिंगचा टँक असतो ना, त्यापेक्षा वेगळा असतो. त्यात 2 चेंबर्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही कमी पाणी वापरून फ्लशिंग करू शकता. म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर साठी 2 वेगळे त्याच्यामध्ये बटन्स आहेत. तर ते जर वापरत आपण बरेच प्रमाणामध्ये पाणी कमी वापरू शकतो टॉयलेटमध्ये. ही व्यवस्था अवेलेबल आहे. तर मला वाटतं हे हो, जर हो, आपण हे आहे. consider केलं, नवीन स्कीम मध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. इव्हन लोकांनी स्वतःहून बदलून घ्यायला पाहिजे. हा करायला पाहिजे. बरोबर. नाही, श्रीकांतजी, तुम्ही काहीतरी बोलत होता. एक्झिस्टिंग फ्लश टँक मध्ये सुद्धा एक स्प्रिंग वापरून आम्ही समर्थ भारत व्यासपीठ नावाच्या संस्थेतर्फे आम्ही ही स्कीम काढली होती की एक छोटीशी 15 पैशाची स्प्रिंग असते, ती जर का आपल्या फ्लश टँकला लावली तर जेव्हा जोपर्यंत तुम्ही हात दाबून धरलाय तोपर्यंत ते फ्लश होतं. हात सोडलात की तुमचं फ्लश निघून जातं. त्यामुळे साहजिकच लोकांची जी टेंडन्सी असते की एकदा खटका दाबून निघून जायचं, तर ऑटोमॅटिक ते पाणी बंद होतं. तर हे सुद्धा जर का तुम्हाला करायचं असेल तर ह्याला सुद्धा आपण त्यांना मदत करू शकतो. सोपं आहे अगदी. निश्चित. अगदी कमीत कमी पाणी वेस्ट होईल त्यामुळे. श्रीकांतजी, तुम्ही काही बोलत होतात? तर आम्ही ह्याच्यात आता फ्लश टँकचा विषय आहे म्हणून तेवढ्या पुरतच बोलतो. आम्ही जे एक वापरतो ते म्हणजे चक्क त्या फ्लशची जी टाकी आहे त्याच्यामध्ये 1 लिटरची पाण्याची बाटली कायमची भरून आत टाकलेली आहे. त्यामुळे तेवढं पाणी दरवेळेला कमी वापरलं जातं. 1 लिटर पाणी दरवेळेला आम्ही वाचवतो. हे आम्ही गेली कित्येक वर्ष करतो आहे. अतिशय म्हणजे शुद्ध गोष्ट. बरं, आता हा झाला आपला फ्लश किंवा वेस्टेज ऑफ वॉटरचा प्रश्न. अजूनही असे अस्पेक्ट आता अप्रूपजींनी आपल्या समोर ठेवले, त्याच्या रिलेटेड आपल्याला काही चर्चा किंवा काही प्रश्न आहेत का? पालकर साहेब, आपण जे उपक्रम आता सुरुवात केलाय तो पण तुम्ही डिस्कस केला असता तर बरं झालं असतं की मूळ घरातला कचरा त्याचं प्रचंड आता जे पोल्युशन होत आहे शहरामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तर भयानकच. आणि आपल्या या सगळ्या परिसरांनी जो एक उपक्रम चालू केलाय की शक्यतो आपलं कंपोस्टिंग आपण घरामध्येच करायचं किंवा सोसायटीमध्ये करायचं, तर त्याच्याविषयी जरा 2 शब्द तुम्ही सांगा ना की आपण काय उपक्रम केलाय तो. बरोबर. जयंत जोशी जींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिथे राहतो, जिथे सर्वोदय नगर म्हणून आहे, तिथे जवळजवळ 40 एक फ्लॅट्सनी म्हणजे 290 फ्लॅट आहेत. त्याच्यातले जवळजवळ 25 एक जण अगोदर करत होते आणि त्या 25 मध्ये अजून 40 जणांची भर पडली की जे स्वतःच्या घरातलं कंपोस्टिंग करणं चालू केलं त्यांनी ओल्या कचऱ्याचं, जेणेकरून त्यांच्या घरातनं कुठच्याही प्रकारचा कचरा बाहेर दिला जाणार नाही, म्हणजे कॉर्पोरेशनला दिला जाणार नाही. अशा पद्धतीची मुवमेंट आणि जयंतजीच आपल्या ह्या नगरामध्ये येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी बनवलेल्या त्यांच्या फॉर्म्युलेशननी बनवलेल्या त्या बास्केट त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवल्यात आणि अशा पद्धतीने हा एक कलेक्टिव्ह उपक्रम सध्या मी जिथे राहतो त्या भागामध्ये चालू केलेला आहे. त्यामुळे जयंतजींचे देखील खूप खूप आभार त्यासाठी, त्या मार्गदर्शनासाठी. ते स्वतः इथे आले आणि त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन दिलं. ही गोष्ट अशी आहे की आपण जेवढं एकमेकांशी चर्चा करू तेवढं फार म्हणजे त्याला आपण म्हणतो त्यातून नक्की मार्ग निघेल असं मला सारखं वाटत असतं. अगदी छोट्या गोष्टीतून निघतो. म्हणजे आता थोडस मुद्दाम सांगतो, चालेल ना 1 मिनिट सांगितलं तर आपण आपण जे कुठले कपडे विकत घेतो, जे कपडे शिवतो घालतो, त्यात विचार केला पाहिजे की ते सस्टेनेबल फॅब्रिक आहे की नाही. आता नवीन कन्सेप्ट आलाय, कदाचित तुमच्यापैकी अनेक असेल. पूर्वी आपण लोक पाहायचो, अनेक लोक आपल्या आजूबाजूला की त्यांनी आयुष्यभर खादी वापरली किंवा ह्या प्रकारचं. तर अगदी असं नाही केलं तरी आपण कुठल्या पद्धतीचं कापड वापरतो जेणेकरून त्याचे कार्बन फुटप्रिंट्स किंवा एमिशन्स कमी केलेले असतील अशा याचा जरी विचार केला तर हरकत नाही. कागद वापरताना त्या कागदाच्या मागे रिसायकल पेपर दिलं नसतं, कारण कागद ही फार सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. कागद सगळ्यांना लागतो, कागद वापरावा लागतो. आता नुसतं शासकीय कार्यालयांमध्ये पाठकोरी कागद वापरावे, उलट प्रिंट करावं इथपर्यंत ठीक आहे, पण कागदाची गरज म्हणजे किती कमी करता येईल यावर सदैव विचार करणं आवश्यक असं मला वाटतं. आपण नोट्स काढणं आणि ह्या करण्यासाठी जे करतो त्याच्यावर जेणेकरून हा इफेक्ट फार मोठा आहे. तर या 2 गोष्टी कागद आणि कापडाच्या वापरामध्ये विचार करावा
त्याचबरोबर कापड जे जुनं झालं घरातलं, तो पूर्वीची पद्धत होती की आधी बाहेर घालायचं, ते घरात नंतर घालायला लागायचं, मग काही दिवसांनी त्याचं पाय पुसणं करायचं, काही दिवसांनी त्याचं स्वच्छ करायचं. या पद्धतीने जर पुन्हा करायला लागलो तर काही हरकत नाही. कारण खूप स्वस्त पायदान मिळतं म्हणून सदैव पायदान आणत बसायची ही सुद्धा सस्टेनेबल लाईफस्टाईलच्या विरुद्ध लक्षात घ्यावं असं मला वाटतं. अजून कोणाला प्रश्न आहे? एक प्रश्न इथे आलाय. स्वरूप म्हणतोय, वी ऑल्सो हॅव to look for the societies which has 24 hours water supply. It is really necessary, and what we can do for it. Yeah, this is also good. 24 तास जिथे पाण्याचा सप्लाय चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला काही करता येईल का? याच्यामध्ये खरं म्हणजे दोन टोटल मतप्रवाह आहेत आणि वेगळे. म्हणजे आपले चितळे जे जलमहर्षी किंवा जलतज्ञ चितळेंचं असं म्हणणं होतं की अनेक ठिकाणी 24 hours वॉटर जे आहे त्याच्यामुळे पाण्याचं कन्झम्पशन कमी झाल्याचे दाखले दिले होते. पण आपल्या इथे आजही म्हणजे जुने अनेक कारण असल्यामुळे असं वाटतं लोकांना की पाणी 24 तास तरी भरून ठेवायची जी पद्धत आहे, त्यामुळे तो विचार जर बदलत नसेल किंवा बदलणं शक्य नसेल तर ते पूर्वीसारखंच सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 1 तास या पद्धती करायला हरकत नाही. पण यामध्ये सगळ्यांचा त्यात आपण म्हणतो त्यांचे इनपुट घेणं आवश्यक आहे आणि त्यांचे विचार घेणं आवश्यक आहे. आमच्या नागपुरात 24/7 स्कीम काही एरियात सुरू झाली, पण तरी फार असा फरक पडला की ज्याचे आकडे सांगता येतील तुम्हाला की पूर्वीपेक्षा त्याचा वापर कमी झाला किंवा कन्झम्पशन होत नाही. लोकांना असं वाटत असतं की आज आहे उद्या आहे, नाही कदाचित मिळेल की नाही. हा जो प्रकार आहे हा आपल्याला बदलावा लागेल आणि त्या दृष्टी प्रयत्न करावा. इनफॅक्ट ह्या 24 तासाच्या पाण्याच्या संदर्भात जर अशी कन्सेप्ट देखील आपण पुण्यात काही ठिकाणी अशी कन्सेप्ट काही ठिकाणी राबवली जाते की प्रत्येक घराला वॉटर मीटर दिलं गेलं आणि त्याचं रिडिंग्स जो सोसायटी लेवलला त्याचं मांडलं गेलं कुठेतरी खाली नोटीस बोर्डवरती वगैरे की ह्या महिन्याचं ह्या घराचं कन्झम्पशन एवढं होतं, तरी देखील त्याच्यावरती प्रॉपर अंकुश ठेवला जाईल किंवा अमुक लिमिटच्या बाहेर जर ह्यांनी जर पाणी वापरायला घेतलं तर त्याच्यावरती हा अधिभार पडेल. अशा पद्धतीने एक कंट्रोल आपल्याला एक स्टॅटिस्टिकल देखील आपल्याला डेटा घेऊन आपल्याला त्याच्यावरती काम करणं शक्य होऊ शकतं. हो, मला वाटतं तुम्ही जो दुसरा मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे की एक विशिष्ट अमाऊंट क्रॉस केल्यावर त्याचं रेट वाढणं, त्याचं इलेक्ट्रिकच्या बाबतीत दिल्ली शासनाने केलं होतं ते जास्त संयुक्तिक वाटतं. कारण ते लोकांना ऑटोमॅटिक लक्षात येतं की अरे आता आपलं सडन हे वाढणार आहे आणि एकदा पैसा कधी इन्व्हॉल्व झाला की प्रत्येक सजग होतो असं मला वाटतं. मला वाटतं की आपण एक जी यादी दिली होती ना ती चांगली यादी आहे की प्रत्येकाला काय करता येईल पर्यावरणासाठी, तर ती अजून थोडी एनलार्ज करून मला वाटतं वेबसाईटवरती आपल्याला ठेवता आली तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल की प्रत्येक जण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही म्हणला की ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा पाण्याचा वापर आहे, पोल्युशनचा पार्ट आहे, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा सोसायटी लेवलला आणि गव्हर्नमेंट लेवलला काय काय करता येऊ शकतं असं जर मला वाटतं एक चार्ट दिला लोकांना तर त्याचा जास्ती फायदा होईल लोकांना की आपण काय करू शकतो प्रत्येक जण, असं ते लोकांना कळेल नाही. अगदी बरोबर. निश्चित. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? कारण आपण तसे 11 वाजलेत. एकच प्रश्न आहे. हा बोला ना. सध्या नवीन ज्या सोसायट्या किंवा बांधकाम होतात त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केलेलं आहे. पण काही आता जुन्या सोसायट्या आहेत, त्यांच्यामध्ये गच्चीवर पडणारं सगळं पाणी हे वाया जातं. तर त्या जुन्या सोसायट्यांच्या बाबतीत आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं असेल तर कसं करता येईल? बोलू मी सांगू? सोपं आहे, हे अतिशय सोपं आहे करणं. ओके. फक्त लोकांना त्याची अजून गरज वाटत नाही खरं सांगायचं तर. हे करणं अगदी सोपं आहे कारण हे पाणी एकत्र पायपावाटे जमा होतच मुळी. तर हे फक्त जमिनीत मुरण्याचं काम जे आहे ते अगदी सोपं आहे. तुम्ही जमिनीत जरी मुरवलं तरी ते उपयोगाला येतं लोकांना. पण ते करायचं का आणि कोणी करायचं, कशासाठी करायचं ह्याचं महत्व अजून लोकांना माहित नाही. ही रॉकेट टेक्नॉलॉजी थोडा नाही, अगदी बरोबर. आणि लोकांना थोडा जरी खर्च करू असं म्हटलं तर ते बऱ्याच जीवावर येतं असं माझ्या लक्षात आलं. आणि तसं ते करायला हवं. त्यांना त्याची उपयुक्तता माहिती आणि करणं अत्यावश्यक आहे आणि प्रत्येकाने केलं पाहिजे. केवळ आपल्या शासनाने जो नियम वाढला म्हणून 2 बिल्डिंग करावं असं म्हणण्यापेक्षा ते माझ्यासाठी गरजेचं आहे, आपल्या पुढच्या पिढीला गरजेचं आहे. हा विचार जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत तेव्हा. ओके.
आपल्याला थोडंसं आवर्त घ्यावं लागणार आहे सेशन मध्ये. आपल्या चर्चा हा प्रश्नाच्या स्वरूपात आल्या तर जास्त त्याला महत्व प्राप्त होईल रादर दॅन डिस्कशन पॉइंट्स ऑन दॅट. सो कोणाला प्रश्न आहेत का अजून किंवा काही सजेशन्स आहेत? नमस्कार. हा बोला हॅलो. बोला बोला. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मला फक्त ही जी अप्रूप सरांची पर्यावरण प्रथम संस्था आहे त्या संस्थेबद्दल काही सांगू शकाल का? हो हो, निश्चितपणे. आम्ही ऍक्च्युअली 2008 मध्ये ही संस्था सुरू केली आणि या सगळ्यात महत्वाचा हेतू असा होता की आपलं जे शिक्षण आहे, जे केमिकल इंजिनिअरिंग केलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये काम केलं, असं लक्षात आलं की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहत असतो रोज, पण जर त्याचा आपल्याला परिणाम नसेल होत तर काय. म्हणून मग या दृष्टी सुरू केलं आणि आम्ही आता सध्या शाळा कॉलेजेसमध्ये, विशेषतः विदर्भात, नागपूरच्या जवळपास पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम घेतो. तो पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो सामाजिक बांधिलकी म्हणून घेतो आणि कॉर्पोरेट लेव्हलला कंपन्यांना वगैरे त्यांची ETP सेट करणं, या गोष्टीचं आम्ही त्यांना ऍडवाइस देत असतो, टेक्निकल ऍडवाइस. त्याचबरोबर बऱ्याचदा अतिशय साध्या पर्यावरणपूरक गोष्टींद्वारे त्यांच्या इथलं ऊर्जा आणि इतर कमी कसं होईल याची ट्रेनिंग, याचे कन्सल्टिंग गोष्टी करू शकतो. याशिवाय आपला 4 महत्वाचे आम्ही ज्याला आपण म्हणतो आमचे पर्यावरण रिलेटेड सण साजरे करतो. 5 जूनचा आपला जागतिक पर्यावरण दिन सगळ्यांना माहिती आहे. 22 मार्चचा जलदिन असतो, तो करतो. आणि 13 ऑक्टोबरला IDDR म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन हा असतो, तोही करतो. कारण पर्यावरण आणि आपत्ती यांचा फार क्लोज संबंध आहे आणि माझा आपत्तीचा अभ्यास मी तो सारखा करतो. हे 3. आणि त्याशिवाय एक महिला दिन, म्हणजे महिलांचा पर्यावरण सहभाग असल्याशिवाय कुटुंब इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि महिलांनी त्यात जर ज्याला आपण इंटरेस्ट घेतला नाही तर ते काय होत नाही. कारण इट्स लाईक ज्याला आपण म्हणतो हाफ डन. तर या 4 गोष्टींद्वारे आम्ही विशेषतः समाजात काम करत असतो. आपल्या आता ज्या याच्यामध्ये 14-15 जे आता मेंबर्स होते त्यामध्ये गिरीश निपुणगे जे आहेत डोंबिवलीचे, तेही आमच्यावर इन्व्हॉल्व आहेत. सगळ्यांना बरं वाटलं असेल अशी अपेक्षा करतो. नाही, सुरेख झालं. आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. धन्यवाद अप्रूप. हे जे सेशन आजचं झालं पर्यावरणपूरक जीवनशैली, त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी पुढे उलगडल्या गेल्यात आणि त्या पद्धतीने सगळ्यांना त्याचा पुरेपूर माहिती आणि त्याचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये करतील रविवारचं देखील. त्यामुळे आपण आता इथेच थांबूया आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी अप्रूपजींच्या नंबरवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चर्चा करून घ्यायला हरकत. धन्यवाद सर्वांचे उपस्थित असल्याबद्दल आणि अप्रूपजींचे देखील धन्यवाद. धन्यवाद. ओके, थँक्यू.